एका हाताने कुठे टाळी वाजते का ही जी म्हण आहे ती सर्रासपणे आपल्याला समाज जीवनात ऐकताना मिळते। मात्र खरोखर एका हाताने टाळी वाजू शकते आणि ते देखील एका अंध तरुणानं सिद्ध करून दाखवलेलं आहे। आपल्यासोबत आहेत राहुल पटारे। खरं बघितलं तर हे तिन्ही भाऊ जे आहेत ते लहानपणापासूनच अंध आहे। राहुल असेल, त्याचा एक मोठा भाऊ आहे सागर आणि रेणुका, हे तिघं जण जे आहेत ते अंध आहेत आणि आर्थिक हालाकीची परिस्थिती असताना देखील यांनी तिघांचं शिक्षण सुरू ठेवलेलं आहे। तर हा चौथा जो बाळू आहे तो खरं त्यांना 2 वर्षाचा असताना निराधार मिळून आला आणि त्याचं देखील संगोपन आता हे पेटारे कुटुंब करते। खरं तर राहुलचा जो चमत्कार आहे तो आज समाजासमोर आलेला आहे आणि त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं देखील गौरवण्यात आलेला आहे। राहुल, एका हाताने टाळी वाजते म्हणजे नेमकं काय करतो तू? सर, एका हाताने टाळी म्हणजे आवाज त्याचा प्ले होतो सर। कारण जर तुम्ही सगळ्यांचं बघितलं तर सगळ्यांची मूठ डायरेक्ट इकडे येणार नाही ना, डायरेक्ट अशी, डायरेक्ट इकडे पटकन असे आले पाहिजे। आणि चुटकी, आणि मग काही म्हणतील सर यात की चुटकी असते, चुटकी ह्या अशी, ही चुटकी, पण चुटकी जर अशी असेल तर सर ते असं कसं, म्हणजे असं नाही वाजू शकत सर, चुटकी कधीच नाही। ही एक हाताने टाळी वाजवून दाखव आणि त्यात कोणत्या कोणत्या प्रकारे तू वाजवतो ते आम्हाला दाखव। नमस्कार, माझं नाव राहुल पेटारे, राहणार आस्तगाव, तालुका राहता, डिस्ट्रिक्ट अहमदनगर। आस्तगावचा मी आहे आणि सध्या मी नगरला शिकतोय, निवर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला। सर, एका हाताने टाळी वाजवायची खूप म्हणजे जुनी परंपरा होती, अगदी रामराज्यापासूनची ती परंपरा होती की एका हाताने टाळी वाजत नाही। परंतु गुरुवारांचे आशीर्वाद, देवाची कृपा आणि माझ्याकडनं ते म्हणजे मला प्रयत्न करता आले की एका हाताने टाळी वाजवता येते ते अशी। हा हात माझा इकडे आहे, मी मुद्दाम यांच्यावरती ठेवला आहे मास्तरांकडं। ही एका हाताने टाळी आहे। आता जर तुम्ही शाळा, कॉलेजेस, ऑफिसेसमध्ये जर आलात तर तिकडे तुमचं म्हणजे मोठ्या संस्थेत जर तुम्ही गेलात तर तिकडे तुमचं क्लॅपने स्वागत केलं जाईल, ते असं। तर तेच एका हाताने करतो मी, ज्याला वन हँड क्लॅप फिजिओथेरपी म्हणतात, ते असं आहे। आता हे टाळ्यांचा प्रकार झाला, त्यानंतर तू खंजिरी शिकला, हार्मोनियम शिकला, मग हे कसं साध्य केलं? हार्मोनियम शिकवायला आमचे गुरुजी हे नारायणगिरी बेटचे ते गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे ते विद्यार्थी आहेत आणि बाबांकडं त्यांचं पूर्ण शिक्षण जे आहे ते बाबांकडं झालं। त्यांनी मला हार्मोनियम शिकवायला खूप मदत केली। कारण कसं आहे की म्हणजे नॉर्मल व्यक्तीला क्वेश्चन असतो की हा ब्लाइंड आहे, याला शिकवायचं कसं, पण गुरुजींच्या समोर तोही क्वेश्चन असताना त्यांनी एवढं मोठं आव्हान स्वीकारलं आणि मला शिकवायला त्यांनी म्हणजे परवानगी दिली त्यांच्याकडं। तो अनेक अभंग देखील म्हणतो, खंजिरी देखील वाजवतो। आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा खंजिरी वाजवून दाखव आणि कोणत्या कोणत्या प्रकारे वाजवून दाखव। खंजरी, ही खंजरी आहे सर, म्हणजे हे खूप प्राचीन वाद्य, अगदी जागरण, गोंधळ यामध्ये हे वाद्य वापरलं जातं। तोडीची जर भजन असेल तर त्यात ही चक्री भजन म्हणतात त्याला, त्यात हे वाद्य वापरलं जातं। तर खरं तर ते म्हणजे जागरणात पण खूप मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होतो। तर आपल्याकडं एक जुने लोक यायचे, पूर्वी ते गुडगुडी वाजवायचे। ती गुडगुडी म्हणजे बहुतेक सर्वांना माहिती असेल, ते काहींना नसेल माहीत, आताच्या पिढीला बहुतेक माहीत नाही ते। ती जी गुडगुडी आहे ना ती अशी वाजते, अशी ती गुडगुडी आहे सर। आणि त्याच्यानंतर एक म्हणजे जर रेल्वे जर आली सर तर ती अशी, असा तो रेल्वेचा आवाज आहे सर। आणि जर नंतर जागरण, गोंधळ जर किंवा आता संबळ जर आला तर यात असा येईल, असं त्यात आहे सर। आणि जागरण जरी किंवा भजन जरी आलं तर असं आहे सर। एखादं भजन गाता येईल का तुला? हा सर, ही गाईल मास्तर वाजवतील आणि मी वन हँड क्लॅपिंगची साथ देऊ शकतो। तर रेणुका आहे त्याची बहीण आहे, ती देखील गाणं म्हणते आणि एकंदरीत जर बघितलं तर हे सगळे
एकत्रच जे आहे ते अभ्यास करतात. आता सगळेच BA आहेत. कोणतं गाणं तू सादर करणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तिघं एकत्र सगळा अभ्यास असेल किंवा संगीत असेल किंवा गाणं म्हणत असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कशा पद्धतीने साकारतात? सर, माझं नाव रेणुका बबन पेटरे आणि मी एक गाणं सादर करत आहे. धनी मला ही दाखवणा विठुरायाची पंढरी, ते गाणं सादर करत आहे. म्हणून नको म्हणून. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धणी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी, धणी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी, तिथं नाद तू श्रीहरी इला दाखवा पंढरी, तिथं नाद तू श्रीहरी इला दाखवा पंढरी. तो भक्त पुंडलिक होत पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. तो भक्त पुंडलिक होत पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पुंडलिका भेटाय श्री हरी दाखवा अगदी सुंदरपणे हे गाणं म्हटलेले आहे. त्यासोबत राहुलने एका हाताने क्लॅप देखील वाजवलेला आहे. खरं बघितलं तर राहुलचं स्वप्न काय, कारण तो BA शिकतोय आता नगरमध्ये न्यू आर्ट्स कॉलेजला. पुढं त्याला काय करावंसं वाटतं आणि कशी जी तुमच्या या हलकीच्या परिस्थितीत देखील तुम्ही पूर्ण कुटुंब कशी साथ देते? सर, राहुलला आता BA करतो, त्याला BA करून MA करायचं आहे आणि MA करून तो PhD करणार आहे आणि त्याचं कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे. पण सगळेच लोक 10 लाख लोक बसल्यावर 300 लोक पास होतात. त्याला म्हणलं तुला काहीतरी आधी मुद्द्याचं खरं म्हणलं, तुला काय करायचं आहे ते नंतर कलेक्टरचा भाग तो नंतरचा आला, पण आधी तुला तुझं जीवनयात्रा चालवायसाठी तू आधी काहीतरी कर. मग तो म्हटलं आम्ही MA BEd करतो म्हणे पप्पा आणि कलेक्टरची पण परीक्षा देणार आहे. तर UPSC त्याला करायचं आहे. तर मग तो आता पुढील MAला तो फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे जाणार आहे. मग त्याच्यानंतर मग तो MA करणार आहे, तिथंच PhD करणार आहे. सर, तो PhD करण्याची त्याची इच्छा आहे सोशॉलॉजीमध्ये. खरं बघितलं तर तुमचे अभिमान वाटायला हवा असंच काम जे आहे तुम्ही एक माऊली म्हणून केलेलं आहे. 3 अंध जी मुलं आहेत त्यांना सांभाळतायत, तर दुसरीकडे एक मुलगा दत्तक देखील घेतलेला आहे. कशा पद्धतीने यांचा सांभाळ करताना काही अडचणी येत आहेत का किंवा काय वाटतं, दुःख वाटतं की सर्वसामान्य? काही नाही दुःख सर, आम्हाला काही दुःख नाही. एकदम आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला दिलेत, आम्ही काही असं येत नाही, एकदम आनंदित आहे. आम्हाला काही वाटत नाही, काही नाही. मी त्यांचं सगळं करते, जवळ मला होतं तोवर मी त्यांचं अजून पण करत राहणार आहे. पण विनंती इतकी का म्हणजे सरकारनं पण त्यांना काही काही व्हायना मदत केली पाहिजे. वाटलं होतं की हे जी मुलं आहेत ही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक कमवलेलं, आता त्याला तर एक आवडणं देखील गौरवण्यात आलेलं आहे. काय वाटतं पुढं तो काय व्हावं? पुढं एकदम त्याची इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांनी ते व्हावा असं आमची इच्छा आहे. का त्यांनी त्याच्या मनात आहे ना, ती त्याची इच्छा आहे ती झाली पाहिजे. तेवढंच विनंती आमची. आजी काय वाटतं? एकदम काय राहुलला काय होऊशी वाटतं? राहुलला नोकरी लागावा असं आम्हाला वाटतं. इतके दिवस लहानचा मोठा झाला, सांभाळलं, चुलता वाढला. आमच्या आशा आहे का राहुलने नोकरी लागावा, दोन्ही तिन्ही भावंडाला सांभाळावा, हे आमचं म्हणणं आहे. हां, हे बोलते भावना आहेत, राहुलनं नोकरी करावी. मात्र राहुलची इच्छा जी आहे ती PhD करण्याची देखील आहे आणि सोबत UPSC परीक्षा देण्याचा देखील त्याचा मानस आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण एक दानशूर म्हणून या कुटुंबाची खरं तर आर्थिकरित्या मदत करणं गरजेचं आहे, जेणेकरून राहुल पुढच्या शिक्षणासाठी त्याला त्याचा आधार मिळू शकेल. आणि हे जे कुटुंब आहे, हालाकीची परिस्थिती असताना देखील 3 मुलांचा सांभाळ करताना एक 4था दत्तक मुलगा जो अंध आहे त्याला देखील त्याचं संगोपन देखील हे करतायत. एकंदरीत एक मोठी दिशा जी आहे समाजाला या पेटारे कुटुंबाने दिल्याचं पाहायला मिळतं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.